नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण रेसिपी न दाखविता नागपंचमीला पूजा कशी करायची ते बघूया। चला तर मग बघूया आपण कोणकोणते साहित्य घेतलेले आहे ते मी दाखवित आहे। प्रथम आपल्याला पूजेसाठी ना आरती तयार करून घ्यायची आहे। तर मी येथे ना चंदन घेतलेला आहे आरतीमध्ये आणि कापूर घेतलेला आहे, एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे, पाणी घेतलेला आहे, दूध घेतलेला आहे, अक्षदा घेतलेला आहे, गणपतीसाठी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे आणि नागदेवतासाठी मी लाह्या आणि फुटाणे घेतलेले आहे आणि एक नाणं घेतलेलं आहे 1 रुपयाचं आणि सुपारी घेतलेली आहे। अशा पद्धतीने आरती तयार करून घ्यायची आहे। इथे मी फुलं घेतलेले आहे आणि लाल पण गुलाबाचे घेतले आहे, पांढरे पण नागदेवाला पांढरे पण वाहतात आणि बेल घेतलेला आहे, त्या साईडनी बेल आहे आणि एक नारळ घेतलेला आहे आणि हे कपुरी पान विड्याचे पानं म्हणतात आमच्या इकडे, ते घेतलेले आहे 4 आणि ही दुर्वा घेतलेली आहे गणपती बाप्पासाठी आणि एक हळकंड सुपारी घेतलेली आहे आणि एक खारक घेतलेली आहे आणि 1 रुपयाचा एक शिक्का घेतलेला आहे आणि बदाम। बघा मी एका खरड्यावर असे नागदेव काढून घेतलेले आहे। हे शेंद्रामध्ये दूध मिळून आमच्याकडे अशा पद्धतीने काढतात। आजकाल मार्केटमध्ये पण म्हणजे असे आपल्याला रेडीमेड चित्र मिळत असतात। पूर्वी आमचे सासरे भिंतीवर नाही का नागांचे असे 5 प्रतिमा काढायच्या, असे चित्र काढायचे आणि ते न शेंद्रामध्ये दूध मिळून शेंदुराने काढायचे। अशा पद्धतीने नागदेव भिंतीवर काढत होते, मी खरड्यावर काढलेले आहे। पूजेची सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला नागपंचमीविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर बघूया छोटीशी माहिती। नागपंचमी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे। नागपंचमी हा पवित्र श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी सर्पदेवता शेष नागांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो। महाराष्ट्रात नागाची पूजा ही महत्त्वाची विधी आहे। या सणाला मातीपासून बनवलेल्या नागाचीही पूजा करतात काही भागामध्ये तांदळाचे काढतात। तर प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे नाग काढण्याची प्रथा आहे। तर नागपंचमी श्रावण महिन्यात शुक्ल पक्ष पंचमीच्या तिथीला साजरा केला जातो। पौराणिक कथेनुसार राजा परीक्षितचे पुत्र जन्मजयांनी नागाशी बदला घेण्यासाठी यज्ञ केले होते। या यज्ञामध्ये सर्व नाग जळायला लागले तेव्हा ऋषी अस्तिक त्यावेळेला यज्ञाला थांबवून नागांची रक्षा केली। तो दिवस श्रावण मास शुक्ल पक्ष पंचमी तिथीचा होता, म्हणून तो दिवस नागपंचमी म्हणून आपण साजरा करण्यात येतो। अशी प्रथा सुरू झालेली आहे। ही छोटीशी कहाणी आहे। तर बघूया कशी पूजा करायची ती आता मी दाखवित आहे। प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण माझ्याकडे ज्या पद्धतीने करतात ते मी दाखवित आहे। प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे। तर मी इथे तांदळाची रास ठेवते आणि त्यावर आपल्याला दिव्याला प्रज्वलित करून ठेवायचं आहे। कोणतीही पूजा करण्यापूर्वी दीप प्रज्वलित सुरुवातीला करतात, त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करायची आहे। आता आपल्याला इथे आपले नागदेवता ठेवायचे आहे। मी जे काढून घेतलेले आहे ते ठेवून घेऊया। प्रत्येक भागात आता कसे काही जण मातीचे काढतात, तर काही शेंद्राचे काढतात, आमच्याकडे ना असे शेंद्राचे काढतात। तर मी ठेवून घेतलेले आहे। आता आपण गणपतीचं प्रथम पूजन करून घेऊया।
गणपतीचं मी अभिषेक करून वस्त्र घालून घेतलेलं आहे. आता मूर्तीला पहिले पाण्याने करायचं आणि मग दुधाने करायचं, मग पुन्हा आपण पाण्याने करायचं. अशा पद्धतीने अभिषेक करून आपल्याला मूर्तीला स्वच्छ पुसून तिची स्थापना करून घ्यायची आहे आणि मंत्र जाप करत जायचा. त्यावेळेला जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळेला ओम गणगणपते नमः, नमो नमः म्हणू शकता किंवा वक्रतुंड महाकाय पण हाही मंत्र आपण म्हणू शकतो आणि जाप करत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी आता ते दाखविलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण गणपतीची स्थापना करून घेतलेली आहे. बघा मी इकडे साईडनीनं नारळ ठेवून घेतलेला आहे. आता हे जोड कपुरी पान आपल्याला या पद्धतीने असं ठेवायचं आहे. देठ नाही का आपल्या देवाकडे पाहिजे आणि शिक्का हे सुपारी हळकंड सर्व ठेवून घ्यायचं आहे, बदाम वगैरे पूजेला. आता आपण पूजेला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला दिव्याचं पूजन करायचं आहे. हळद कुंकू अक्षत वाहून नाही का दिव्याचं पूजन करायचं आहे आणि मग दिव्याला फूल वाहून घ्यायचं आहे आणि गणपतीचंही करायचं आहे हळद कुंकू अक्षत वाहून या पद्धतीने. आणि ह्या विड्याचं पण करायचं आहे हळद कुंकू अक्षत वाहून. आणि आता हे नागदेवता आहे त्याला ना आमच्याकडे गुलाल आणि बुक्का वाहतात आणि पिवळं चंदन, हळद कुंकू वाहत नाही नागदेवांना. या पद्धतीने वाहून घ्यायचं आहे आणि नाग देवतांना पांढरं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपल्या गणपती बाप्पांना लाल फूल आणि दुर्वा आणि आपल्या नागदेवांना बेल अवश्य वाहायचं आहे. बघा या पद्धतीने. पूर्वी आमच्या लहानपणीनं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आम्ही आमच्या पाट्या स्वच्छ करायचा. त्यावेळेला पाटीवर लिहत होतो आणि पाट्या स्वच्छ करायच्या. सकाळीच इतकी आवड होती ना त्यावेळेला खरंच. आणि त्यावर छान लेखणीनी खडूनी वगैरे न मस्त असे नागं काढायचे आणि ते मस्त आम्ही पूजेमध्ये ठेवत होतो खूप छान आणि त्यांची पूजा करत होतो. तर आता हे सण येतात ना त्यावेळेला मला त्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे आठवण येते आणि त्यावेळेचा आनंद, किती आनंदात आपण सण साजरे करत होतो तो दिवस आठवतो. बघा आता मी या पद्धतीने पूजा करीत आहे. त्यावेळेच्या आठवणी, जुन्या आठवणी म्हणजे नवीन होतात सण येतात तेव्हा. अशा पद्धतीने पूजा आता कसं वेळेनुसार सगळं बदललेलं आहे. आता पाट्या पण राहिलेल्या नाही आहे, वह्यांवरही काढत होतो आम्ही आणि या पद्धतीने पूजा करीत होतो. गणपतीला आपल्याला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य लावायचा आहे आणि दिव्याला आपल्याला साखरेचा द्यायचा आहे आणि आपले नाग देवता आहे त्यांना लाह्या आणि फुटाण्यांचा नैवेद्य लावायचा आहे आणि दूध आणि पाणी असं नैवेद्य ठेवायचं आहे. या पद्धतीने आमच्याकडे नागपंचमीला फुलोरा असतो. त्या दिवशी फुलोऱ्याची पूजा करतात आणि कढई पण असते आणि पूजा पण थोडी मोठी असते. तर मी आता हे शूट करत आहे, तुम्हाला म्हणजे कशी पूजा करायची ती थोडक्यात दाखवित आहे. सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी आरती करतात, नारळ फोडतात आणि प्रसाद वाटतात. अशा पद्धतीने पूजा करायची आहे. कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.